हॅलो, आपल्या व्लॉगमध्ये नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत आहे. तिरुपतीचे टेम्पल पाहिल्यानंतर आपण इथे कांचीपुरमलाही जाणार आहोत. तिथे तुम्हाला वेगवेगळी मंदिरं बघायला मिळणार आहे, जे नंतर तुम्ही प्लॅन कराल तेव्हा ती कुठली मंदिरं असतील किंवा किती कशी असतील. आणि एकदम एक नंबर असणारी अशी मंदिरं आहे, जिथे आपण लक्ष्मी अम्मन टेम्पल बघणार आहे, जिथे शिव आणि मीनाक्षी यांचा विवाह झालेला, मीनाक्षी देवी आणि शिवशंकर यांचा विवाह झालेला असं तिथे 3500 वर्षापूर्वीचं एक आंब्याचं झाड आहे, जे एवढं मोठं अफाट आहे आणि आंबेही खूप मोठे. आणि त्याच्याच झाडाखाली या दोघांचं लग्न झालेलं आणि त्यांचं जातं जे असतं लग्नामध्ये आपण, तर ते एवढं मोठं की तुम्ही बघाल तर 100 लोकांना कमीत कमी ते चालवावं लागेल, एवढं मोठं. आता हे आहे कार्तिकेय म्हणजे शिवशंकरांचा मुलगा कार्तिकेय यांचं मंदिर. तर इथे खूप प्रसिद्ध असणारं मंदिर आहे, सगळ्या इच्छा पूर्ण होणारं हे मंदिर आहे. आणि इथे येणाऱ्यांची नजर काढली जाते, आपण मीठ द्यायचं आणि इथे नजर काढली जाते, जेणेकरून कोणाचीही नजर लागू नये किंवा व्यवस्थित असं आयुष्यभराचं काही संकट न येता जीवन जगता यावं यासाठी. त्यानंतर इथे अनेक वेगवेगळे टेम्पल आहेत. एवढे व्हिडिओ काढले आहेत की नक्की कुठलं टेम्पल, सगळे सारखेच दिसत आहेत, कुठलं टेम्पल कुठे हे लिहायला हवं होतं किंवा काहीतरी, पण ते राहून गेलं. आणि एवढे सगळे इथले मंदिर मी तुम्हाला दाखवते, ते सगळे एकदम जागृत आहेत आणि बोललेली सगळी इच्छा इथे पूर्ण होणारी मंदिरं आहेत. एकासाठी एक सुंदर आहे, शिवाय प्रत्येक मंदिराचे काही ना काही रहस्य आहेत आणि होऊन गेलेल्या ज्या स्टोऱ्या आहेत तर त्या ऐकून एकदम अप्रतिम आहेत, की असं वाटतं की या मंदिरांमध्ये आल्यानंतर एकदम प्रसन्न तर वाटतं. शिवाय शिवलिंग तर एवढी आहेत की तुम्ही कधी आयुष्यात बघितलीच नसतील. खूप शिवलिंग आहेत इथे, 1000. आणि प्रत्येक देवाची मूर्ती आणि प्रत्येक एक एक देव इथे प्रत्येक मंदिरामध्ये साकारला गेलेला आहे. खूप छान शिवलिंग आहे. त्याशिवाय मंदिरांची आणि इथे जर बघाल तर तुम्ही लाईन असूनही एवढी शांतता आहे. इथे तुम्ही VIP दर्शनही घेऊ शकता किंवा पास घेतला, समजा 500, 100, 50 पासून पास आहे तर घेऊ शकता. थँक्यू.